लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. लेख 10वा. जिद्द आणि जिज्ञासा. जॉर्ज कार्व्हर. अमेरिकेतल्या मिसोरी राज्यातील डायमंड ग्रोव्ह पाड्यावर राहणाऱ्या एका शेतकरी कुटुंबातील जॉर्ज कार्व्हर नावाच्या पोरक्या मुलाची कहाणी आपल्या जीवाला चटका लावते. जिद्द जिवंत असेल आणि जिज्ञासा जागी असेल तर माणूस किती अलौकिक कार्य करू शकतो याचे भावरम्य दर्शन वीणा गवाणकर यांच्या एक होता कार्व्हर या पुस्तकात घडते. कार्व्हरच्या जीवन पैलूंचे मनोहारी चित्रण करणारे हे पुस्तक मराठी साहित्याचे एक अक्षरलेणे आहे. डायमंड ग्रोव्ह पाड्यावरच्या मोझेस आणि सुसान कार्व्हर या शेतकरी दाम्पत्याने मेरी नावाची निग्रो स्त्री $700 विकत घेतली. माणसाला गुलाम म्हणून विकण्याची पद्धत त्यावेळी म्हणजे 1860-62 मध्ये अमेरिकेत रूढ होती. नंतर कायद्याने ती नष्ट करण्यात आली. ते शेतकरी कुटुंब मोठे सहृदय होते. त्यांनी मेरी आणि तिच्या लेकरांची सोय आपल्या घराशेजारच्या खोपटात केली. मेरीचा नवरा मजूरकाम करायचा. अधूनमधून तो मेरीला भेटायला यायचा. एक दिवस त्याच्या अपघाती मृत्यूचीच बातमी खोपटात धडकते नि मेरीच्या जीवघेण्या संकटपर्वाला सुरुवात होते. डायमंड ग्रोव्ह पाड्यावर एका रात्री एका टोळीचा हल्ला होतो. गुलामांना पळविणारी टोळी असते ती. मेरीचे खोपटे लक्ष्य केले जाते. मेरीच्या लेकरांना बेदम मार देणाऱ्या त्या टोळीवाल्याला काय माहीत होते, मेरीच्या कुशीत विसावलेले ते तान्हे लेकरू उद्याचा विश्वविख्यात कृषी संशोधक आहे. लेकूरवाळ्या मेरीला घेऊन ते टोळीवाले पळू लागले. मोझेस सुसान अस्वस्थ झाले. गावकऱ्यांच्या मदतीने मोझेसने तिची सुटका करण्याचा प्रयत्न केला. माझ्या शेतीचा तुकडा घ्या, पण हा काळजाचा तुकडा परत द्या, म्हणून त्याने आपला उमदा घोडा देऊ केला. दिला आणि त्या मोबदल्यात त्याला मिळाला मेरीचा मुलगा, जो मरणोन्मुख होता. लोहाराच्या भात्यासारखी त्याची छाती धपापत होती. कधी शेवटचा आचका देईल ते सांगता येत नव्हते. मोझेसने त्या तान्हुल्याला घरी आणले. जन्मतःच तो दुबळा होता. सुसानबाईंनी आव्हान स्वीकारले. मातेची माया देऊन ते पोर जगवले. त्याचा भयानक खोकला आणि बिघडलेले स्वरयंत्र याने घर हादरून जायचे. या दाम्पत्याने मुलाचे नामकरण केले जॉर्ज. सभोवतालची माणसं त्या पोराचं कुशल बागकाम पाहून त्याला म्हणायची, छोटा माळी. जॉर्ज 10 वर्षाचा झाला, पण तो दिसायचा 3 वर्षांच्या मुला एवढा. ईश्वराने त्याला बलदंड शरीरयष्टी दिली नसेल, पण उदंड प्रज्ञा प्रतिभा दिली होती. ज्या मातीत बोटे घालील तिथे सोने निर्माण करण्याची किमया विधात्याने त्याला बहाल केली होती. बालपणापासूनच तो जिज्ञासू. आपल्या मोझेस बाबाला चित्र विचित्र प्रश्न विचारून भंडावून सोडायचा. मोझेस बाबा काय उत्तर देणार? एक मात्र खरे, ज्या मुलांना प्रश्न निर्माण होतात तीच मुले खरी जागृत असतात, जिज्ञासू असतात. शेवटी जिज्ञासा हीच शोधाची प्रेरणा असते. कार्व्हरची हीच जिज्ञासा सदैव जागी होती. मोझेस बाबांचे घर सोडून तो शिक्षणासाठी बाहेर पडला. अतोनात हाल सोसले. चर्च, खानावळ, धुलाई केंद्रात कष्टाची कामे केली. लाकडे फोडली, गटारे खणली, माळीकाम, सुतारकाम, लोहारकाम केले, हमाली केली. जिद्दीने शिक्षण घेतले. विद्यार्थी दशेतच कॅप्टनचा हुद्दा मिळवला. चित्रकला, रंगकला, संगीत यांची साधना केली. कृषीशास्त्र संशोधनात आपली हुकूमत प्राप्त केली. ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतले त्याच सिम्परन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. नावलौकिक मिळविला.
एक दिवस निग्रो समाजाला प्रतिष्ठा देण्यासाठी झटणाऱ्या डॉक्टर बुकर टी वॉशिंग्टन यांनी या निग्रो कृषी तज्ज्ञाची महती ऐकून आपल्या दक्षिण अमेरिकेतल्या टस्केगीच्या संस्थेत शिक्षक म्हणून येण्याची हाक दिली. आपली मानमान्यता आणि भरपूर वेतनाच्या नोकरीवर पाणी सोडून कार्व्हर टस्केगी सारख्या उजाड भूमीत येतील का ही शंकाच होती. पण वॉशिंग्टन हताश झाले नाहीत. निकृष्ट जमिनीमुळे शेतकरी हतबल झाले होते, तर चाऱ्याअभावी दुभती जनावरे दुर्बल झाली होती. त्यांना हवा होता तो तारणहार. डॉक्टर कार्व्हरांनी क्षणाचाही विचार न करता मी येतो आहे एवढेच शब्द वॉशिंग्टनला पत्राने कळवले. चैतन्याची एक लहर उसळली आणि कार्व्हर टस्केगीत दाखल झाले. कार्व्हरांनी विद्यार्थी प्राध्यापकांच्या मदतीने प्रयोगशाळा उभारली. टस्केगीच्या शेतकऱ्यांना एकत्र करून खते तयार करायला शिकविली. जमिनीची प्रत सुधारली. एका खटाऱ्यावर फिरत्या कृषी विद्यालयाचा जन्म झाला. शेंगदाण्यापासून 105 तर टोमॅटोपासून 115 खाद्यपदार्थ बनलेले पाहून गावकरी चकित झाले. श्रम, स्वच्छता, स्वावलंबन यांची सवय लावून गावकऱ्यांना बलसंवर्धन, पशुसंवर्धन, वराह पालनाचे शिक्षण दिले. याशिवाय विणकाम, भरतकाम हा कार्व्हरांच्या फावल्या वेळेतील आवडीचा छंद होता. त्यांच्या झोपण्याच्या खोलीत त्यांच्या आईचा सूत काढायचा चरखा होता, जो रोजच्या रोज घासून पुसून ठेवला जायचा. डॉक्टर कार्व्हर यांचे महात्मा गांधींशीही सूत जमले होते. त्यांनी गांधींशी पत्रव्यवहार केला होता. त्यांच्यासाठी काही पौष्टिक आहार सांगितला होता. एवढेच नव्हे तर भारतातील अर्धपोटी जनतेच्या अन्नघटकांची गरज भागवू शकणाऱ्या वनस्पतींची गुणवत्तेनुसार माहिती त्यांनी सांगितली होती. माणसाच्या लायकीचा पुरावा देते ज्ञान, यावर डॉक्टर कार्व्हर यांचा विश्वास होता. त्यामुळे जात, धर्म, पोशाख यांना त्यांनी कधीच महत्त्व दिलं नाही. कार्व्हर यांच्या अथक सेवेबद्दल टस्केगीतील लोकांनी निधी गोळा केला आणि 2 जून 1937 या दिवशी डॉक्टर कार्व्हर यांच्या ब्रॉन्झच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करून आपली कृतज्ञता गावच्या मातीवर घट्ट रोवून ठेवली. याच मातीत 5 जानेवारी 1943 रोजी कार्व्हरनी आपला देह ठेवला. या कृषी संशोधकाचा सन्मान विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन केला. अनेकांनी मानपत्रे दिली, तर रॉयल सोसायटी ऑफ इंग्लंडने सन्माननीय सभासदत्व बहाल केले. डायमंड ग्रोव्ह येथील डॉक्टर कार्व्हर यांचे जन्मस्थान लाकडी खोपट राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झाले. याच जन्मस्थळाला भेट देण्यासाठी डॉक्टर कार्व्हर आले ते आयुष्याच्या मध्यान्नी. सुसानबाई जग सोडून गेल्या होत्या. थरथरत्या हातांनी मोझेस यांनी जॉर्जचे स्वागत केले. त्याच्या उदंड कीर्तीने त्यांचा ऊर भरून आला होता. त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, मला अभिमान वाटतो तुझा. सुसानलाही आज धन्यता वाटली असती. पोरा, आज तू आम्हाला धन्य केलंस. आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. ही साहित्य उत्सव परिवाराची 2023 ची प्रस्तुती आहे.